वेदाचार्याय कृष्णाय नागराय नमो नमः। नमः श्री सूरवेधाय नमः श्री चक्रवर्तीने। श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था या संस्थेच्या वतीनं मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। या दिवाळीच्या शुभपर्वावर या पर्वाच्या निमित्तानं आपण सर्वांना दंडवत करतो। महानुभावी यांची दिवाळी या सदरामध्ये आपण महानुभावांची दिवाळी नेमकी कशी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। आनंदाची दिवाळी, उत्साहाची दिवाळी, चिंतनाची दिवाळी, पूजनाची दिवाळी, वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून आपण ही दिवाळी समजून घेणार आहोत। आज धनत्रयोदशीचा दिवस। साधकाला अपेक्षित असलेलं धन नेमकं काय, नेमकं ईश्वराला अपेक्षित असलेलं धन व त्या धनाची कामना ही नेमकी कशी असली पाहिजे हे आजच्या सत्रामध्ये आपण समजून घेणार आहोत। खरं तर धनत्रयोदशीचा हा दिवस, या दिवशी वेगवेगळ्या पुराणातील उल्लेखांचा संदर्भाने आपण नेहमी या सणाकडे पाहत असतो। एका राजाची कथा ती याच्याशी जोडल्या गेलेली आहे। त्या राजाचा मुलगा, त्याचा मृत्यू 3-4 दिवसामध्ये होता आणि म्हणून त्याच्या पत्नीनं जेव्हा यम येणार आहे तेव्हा त्या ठिकाणी सर्व सोन्या चांदीच्या दागिन्यांची आरास केली। यम आला, त्याने दागिन्यांकडे पाहिलं व तो वापस गेला। अनेक प्रकारच्या पौराणिक कथा या पाठीमागे दडलेल्या आहेत। याच धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी ही आरोग्याची असलेली देवी ही उपस्थित झाली, असाही संदर्भ वाखाणला जातो। ही आरोग्याची अधिष्ठात्री असलेली देवता आणि तिच्याच संबंधाने आजच्या दिवसाला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस असं देखील संबोधलं जातं। आणि म्हणून आजचा हा दिवस आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेला हा दिवस। खरं तर आरोग्यम धनसंपदा हे आम्ही वेळोवेळी ऐकत आलेला हा उल्लेख आहे। आरोग्य ही खरी संपत्ती आहे असं आम्ही समजतो, असं आम्ही मानतो। आरोग्य हे खरं धन आहे आणि म्हणून याही अनुषंगानं धन्वंतरीचा आजचा हा दिवस तो याही अर्थाने संपन्न केला जातो। विविधांगी त्याचे संदर्भ इतरही आणखीन धर्मसंप्रदायामध्ये आढळतात। पैकी जैन संप्रदायांच्या दृष्टीने सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असलेला आहे। जैन संप्रदायामध्ये प्रस्तुतचा हा दिवस धनतेरस किंवा धन्यतेरस किंवा ध्यानतेरस याही अर्थाने ओळखला जातो। या दिवशी आजची असलेली ही त्रयोदशी आणि धनाची त्रयोदशी नेमकी महानुभावी यांच्या दृष्टीनं कशी आहे हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर स्वामींच्या निरूपित सूत्राच्या अनुषंगानं आम्ही धनत्रयोदशीकडे जर पाहिलं तर कर्मरहाटीचं जे काही प्रयोजकत्व आहे ते दैवरहाटीमध्ये सर्व अप्रयोजक आहे असं स्वामी सांगतात। कारण कर्मरहाटीचं प्रयोजकत्व ते दैवरहाटीचं अप्रयोजकत्व आहे व इथलं प्रयोजकत्व ते इतरांच्या दृष्टीनं अप्रयोजकत्व आहे। प्रसंग पैठणचा या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतोय। महादाईचा असाच सणाचा दिवस होता आणि भिक्षेला गेलेल्या महादाईचा जन लोकांकडे घरामध्ये पाहत आहेत। श्रीमंत असलेलं
त्यांचे ते मोठमोठे वाडे, त्यांच्या बाया, माणसं, लेकरं, सर्व उच्चभ्रू असलेली, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विभूषणं अलंकार आहेत, चांगल्या चांगल्या प्रकारचे वस्त्र परिधान केलेले आहेत. आणि महादाईसानं त्यांच्याकडे पाहिलं. स्वतःकडे महादाईसा पाहतायत, हातामध्ये झोळी आणि एका हातामध्ये गाठी असलेली महादाईसा स्वतःकडे पाहते आहे. आणि महादाईसा विचार करते आहे की यांच्याकडे हे सर्व पाहिल्यानंतर न्हाले धुले लेईले नेसले अशा प्रकारची ही सर्व दिसतात आहे, परंतु त्यांचं समृद्ध असणं हे महादाईसाला कमीपणाचं वाटते आहे. आणि स्वतःकडे पाहत महादाईसा स्वतःला धनवान असल्याची संभावना, कुठेतरी स्वतःची उंची एक वेगळ्याच ठिकाणी असल्याची संभावना महादाईसा स्वतःमध्ये पाहते. महादाईसाला आश्चर्य वाटतं. यांनी सर्व कपडे, नवीन नवीन कपडे परिधान केलेले आहेत, अलंकार लेसलेले आहेत, मोठमोठ्या गाद्या गिरद्यावर यांची उठ बस असलेली ही मंडळी. आणि आश्चर्याची गोष्ट ही महादाईसाच्या नजरेसमोर कुठेतरी ठेंगणी वाटतात आहे. आणि महादाईसा आल्यानंतर स्वामींना म्हणते की जीजी, मी भिक्षेला गेल्यानंतर असं सर्व पाहिलं, परंतु त्यांची उंची मला कुठेतरी कमी वाटली, माझी उंची त्यापेक्षा काही अधिक असल्याचं मला जाणवलं. आणि मग स्वामी म्हणतात, हो बाई, खरंच आहे, तुमची उंची ही निश्चितच अधिक आहे, कारण बाई तुम्ही राजकुमारे की, तुम्ही राजकुमार आहात परमेश्वराचे, तुम्ही त्या राजा असलेल्या परमेश्वराचे तुम्ही लेकरं आहात, त्या अच्युताचे तुम्ही गोत्रज आहात. तुमच्याकडे जी श्रीमंती आहे ती नाही त्यांच्याकडे, तुमच्याकडचं प्रयोजकत्व ते त्यांच्याकडे नाही आहे. तुमच्याकडे जे धन आहे, जी संपत्ती आहे, जो परमेश्वर नावाची संपत्ती ही जी तुमच्याकडे आहे ती त्यांच्याकडे नाही. बोध नावाची संपत्ती जी तुमच्याकडे आहे ती त्यांच्याकडे नाही. त्या बोधवंताची जी स्वस्थता पाहिजे असते ना, ती स्वस्थता तुमच्याजवळ आहे, ती त्यांच्याकडे नाही. ती तुमच्या श्रीमंतीकडे पाहून ते निश्चितच ते गरीब आहेत, ते ठेंगणे आहेत. मोठे मोठे अलंकार परिधान करतील, चांगले चांगले कपडे ते घालतील, परंतु चेहऱ्यावरचं समाधान हे मात्र कुठल्या बाजारात विकत मिळेल हो. ही जी संपत्ती आहे, स्वस्थतेची संपत्ती, ही संपत्ती त्यांच्याकडे नाही. आणि मग महादाईसा त्या स्वामींच्या उद्गारावर समाधान व्यक्त करते. बंधूंनो, खरंच आहे, आज दिवाळी साजरी करत असताना निश्चितच दिवाळीचा सण, निश्चितच सर्व गोष्टी नवीन नवीन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या तऱ्हेनं संपन्न करण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु आजच्या दिवशी, आज धनत्रयोदशीचा दिवस, आजच्या दिवशी याचंही चिंतन करणं आवश्यक आहे की ज्याला आम्ही संपत्ती समजतो आहोत ती खरंच अक्षय संपत्ती आहे का, ते अक्षय धन आहे का, याचं देखील चिंतन करणं आज अपेक्षित आहे. महानुभावियांच्या दृष्टिकोनातून इतरचं जे काही प्रयोजकत्व आहे ते प्रयोजकत्व आमच्याकडे नाही. मग आमच्याकडचं जे प्रयोजकत्व आहे ते नेमकं काय आहे? कर्मराटीच्या सप्तसंपत्ती आहेत, त्या आमच्या दृष्टीनं अप्रयोजक आहेत. मग आमचं प्रयोजकत्व ठरतं, आमच्याकडे देखील 7 प्रकारच्या संपत्ती आहेत. आम्ही देखील सप्तसंपत्तीनं अलंकृत असलं पाहिजे. त्या 7 संपत्ती म्हणजे स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम. या 7 प्रकारच्या संपत्ती ह्या महानुभावियांच्या दृष्टीनं खरं प्रयोजकत्व असलेल्या संपत्ती आहेत. याच्यातून जे प्राप्त होणारं आहे, कारण धन हे साधन आहे, धन हे साध्य नाही. लक्षात असू द्यात बंधूंनो, हे साधन आहे. कधी कधी आम्ही यालाच साध्य समजून बसतो. आज धनाची पूजा केल्या जाते, आज सोनं विकत घेतलं जातं. नेमकं हेच साध्य आहे की काय, असं कधी कधी आम्ही समजून बसतो.
आजच्या दिवशी याचं चिंतन करणं अपेक्षित आहे. हे साधन आहे. तसंच दैवराहाटीमध्ये देखील चतुर्विध साधन ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली संपत्ती आहे. या संपत्तीला आज आम्ही 8वीत ती संपत्ती कितपत आम्ही वृद्धिंगत करता येते याचं आम्हाला चिंतन करणं गरजेचं आहे. बंधूंनो, याच संपत्तीच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वराला प्राप्त करायचं आहे. ही ती संपत्ती आहे. या 7 प्रकारच्या संपत्तीचं संवर्धन, संगोपन आम्हाला करता आलं पाहिजे. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक हे 4 उपसाधन, तर शास्त्र हे जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे, हे ब्रह्मविद्याशास्त्र प्राप्त करावं अशी आम्हाला इच्छा असली पाहिजे. पुढची संपत्ती आहे 6 क्रमांकाची, ती म्हणजे ईश्वर. तो ईश्वर तोची व्हावा, तोची भेटावा, या आरती माध्यमातून आम्हाला त्या परमेश्वराची ती परमेश्वर संपत्ती ती आम्हाला प्राप्त करण्याची अपेक्षा असली पाहिजे. तर 7वी संपत्ती सर्वात महत्त्वपूर्ण ती म्हणजे प्रेम, ईश्वराचं प्रेम. ते जर प्रेम प्राप्त झालं तर परमेश्वर आम्हाला निश्चितच जे कैवल्याचं जे परमनिधान आहे ते परमनिधान देणार आहे. आणि म्हणून या 7 प्रकारच्या संपत्तींना आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आचार्य श्री केशिराज भास आपल्या मूर्तिप्रकाश या ग्रंथाच्या एका ओळीमध्ये म्हणतात, ऐसे स्नेह प्रसन्नता जय जोडे, तैची ब्रह्मविद्या हाता चढे, प्रबोध ज्ञान शक्तीचे उजेडे, प्रकाशे कैवल्य मूर्ती. आम्हाला ही संपत्ती प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, तर स्नेह आणि प्रसन्नता हे आम्हाला जोडावं लागेल. ही स्नेह आणि प्रसन्नता जेव्हा आम्ही जोडू, तैची ब्रह्मविद्या हाता चढे, तेव्हाच आम्हाला ती ब्रह्मविद्या प्राप्त होणार आहे. आणि दिवा लावणार आहोत आम्ही कशाचा, प्रबोध ज्ञान शक्तीचे उजेडे. प्रबोधाचा आणि ज्ञानशक्तीचा जो दिवा आहे तो एकदा का हृदय मंदिरामध्ये आमच्या प्रज्वलित झाला की जेणेकरून आम्हाला प्रकाशे कैवल्य मूर्ती, कैवल्याची मूर्ती ती आम्हाला निश्चितपणे प्रकाशणार आहे. आणि म्हणून महानुभावीयांची दिवाळी ती या सप्तसंपत्तीच्या माध्यमातून आम्हाला साजरी करायची. आज धनत्रयोदशीचा दिवस, त्रयोदशी म्हणजे आज 13वा दिवस आहे. या 13व्या दिवशीच्या संदर्भाने 13 हा आकडा महानुभावांच्या परंपरेमध्ये असलेल्या दृष्टांतातील 13 मातेला सुद्धा दर्शवतो. माता हे स्नेहाचं प्रतीक आहे. आणि म्हणून स्नेह प्रसन्नता जय जोडे, स्नेह आणि प्रसन्नता यांचा जेव्हा योग होतो, यांचं जेव्हा मिलन होतं, तेव्हा ब्रह्मविद्या हाता चढे, तेव्हा ब्रह्मविद्या प्राप्त होत असते. आणि म्हणून आज या धनत्रयोदशीच्या माध्यमातून खरं जर धन काय असेल तर ते परमेश्वराचं प्रेम आहे. बंधूंनो, हे लक्षात घ्यावं, 7 पदार्थांमध्ये स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम असा क्रम लावलेला आहे. प्रेमाला शेवटचं स्थान दिलं गेलेलं आहे. अर्थात हा क्रम हा चढत्या क्रमाने आहे, निचाधिक्रमी आहे. नीच आधी आणि उच्च नंतर असा हा क्रम आहे. सुरुवात स्थानापासून होते तर शेवट प्रेमापर्यंत शेवट प्रेमाकडे होतो. खरं तर शास्त्र, ईश्वर आणि प्रेम असाच क्रम घेत असताना ईश्वर आधी आणि मग प्रेम उच्चारलेलं आहे. कारण ईश्वर जरी समजला तरीही आम्हाला त्या ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होईल की नाही हे मात्र अति दुर्लभ आहे. कारण हे जे प्रेम साधन आहे हे दुर्लभ, अति दुर्लभ असलेलं प्रेम साधन हे ईश्वरापेक्षाही दुर्लभ आहे. आधी ईश्वर, मग त्या ईश्वराचं प्रेम, आणि ते प्रेम प्राप्त जर झालं तरच त्या कैवल्य मूर्तीचा प्रकाश आम्हाला होणार आहे.